आमच्याकडे बस थोडं WCL मध्ये चंद्रपूर, नागपूर, तिकडे गडचिरोली हे सगळे WCL चे प्रकल्प आहे. कोळसा खाणी ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. कोणी ऐकत नाही, काही ऐकायला तयार नाही. मराठी मग बोलतोय आपण मार. मी तर इथं पाहतोय प्रत्येकाला असं वाटतंय का इथं बसल्यावर आपल्याला वाटतं हिंदी इंग्रजी काही आहेच नाही, फक्त मराठीच आहे. पण त्या फॅक्टरीमध्ये मराठी लोक आहे किती? ठेवा पटलावर अहवाल तुम्ही, जिल्हा वाईज ठेवा, एकदा होऊ द्या तपासणी किती मराठी कामगार काम करतय आणि मग अडचणीच्या कामावर किती मराठी आहे आणि चांगल्या कामावर किती मराठी बसलेले आहे पाहावं लागेल. तुम्ही जर निवळ आम्ही पाहतोय तोंडातून बोलून नाही चालत, थोडं फटकारा. तुम्ही तुमचा जिल्हा पहिले तपासा, नागपूर विदर्भ तपासा. विदर्भात तपासल्यानंतर किती लोक मराठी काम करतात याची माहिती आमच्या समोर ठेवा, पटल्यावर ठेवा. उपसभापती साहेब तुम्ही या माध्यमातून तुम्ही तसे निर्देश द्या. आणि फिनले मिलच्या बाबतीत म्हणजे टेक्सटाईलच्या बाबतीत तुमच्या मंत्रिमंडळाचं तुमच्या कॅबिनमध्ये कशी बैठक तातडीनं लावता येईल, मला वाटतं तशा प्रकारची जर उपाययोजना केली तर या चर्चेला काही ना काही अर्थ उरेल, नाही तर काही अर्थ उरणार नाही. तुमच्याकडून त्या अपेक्षा आहेत आणि आपले उपसभापती कामगारामध्ये अतिशय परिपूर्ण आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो का त्यांनी त्यांच्या उपस्थित किंवा आपल्या उपस्थितीमध्ये हे बैठक फिनले संदर्भात, कारण बंद पडली 50% आपण देतो. ऊसतोड कामगार, विटाभट्टीवाला कामगार, ते घरेलू कामगार जे तुमच्या आमच्या घरी आम्ही पाहतोय भांडे घासायला येतं, ते आमच्या घरी तिथं धुणे धुवायला येतं, ते बिचारे नाही. साहेब आमचे आमदार आहे, साहेब आमचे मंत्री आहे, मोठ्या चांगल्या गोड तोंडातून बिचारी अभिमानातून आम्हाला म्हणत असते भाऊ आमचं पाहो, आमच्या मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था झाली नाही, त्या घरेलू कामगारांसाठी आम्ही काही करू शकलो नाही. हा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे, हा बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रामध्ये जर अशा आम्ही पाहतोय वंचित घटकाला आम्ही अधिक वंचित ठेवत असन, काय उपाययोजना हो ऊसतोड कामगारासाठी अर्ज भरून घेतले तुम्ही, काय दिलं हो? ते भांडे घासता घासता हात बेकार होते. साधे हात हँडग्लोव्ह जरी दिले असते तरी हात नाही बेकार झाले असते ना दादा. त्याचा संसर्गजन्य झाला नसता. आम्हाला साधे साधे काम आहे, ते कसे करता येईल, त्याला कशा पद्धतीनं बळ देता येईल या अपेक्षा मला वाटतं आपल्याकडून आहे. आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करून कामगाराबाबत एक चांगल्या पद्धतीचं धोरण किंवा कायदे कसे आणता येईल याचा आपण विचार करावा आणि उत्तरात तुम्ही हे बैठक लावणार अशा प्रकारच्या आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. सदाभाऊ खोत.